मित्र नमस्कार. मी धनराज वंजारी. सर्वांना माझा आदरपूर्वक जय भीम. आज डी न्यूज या महाराष्ट्रातल्या अतिशय सुंदर अशा चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व श्रोत्यांसमोर परत एकदा येतो आहे. विषय थोडासा वेगळा आहे आणि जसा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळेपण असतं तसं याही वेळी हे वेगळेपण राहणार आहे. डी न्यूजच्या सगळ्या संचालक व घटक ग्रुप्सनी ज्यांनी आज मला इथे बोलावलं, मी त्यांचा आभारी आहे आणि भरभरून त्यांचे श्रोते इथे उपस्थित आहे त्या सगळ्यांचा मी स्वागत करतो. त्या सगळ्यांना परत एकदा आदरपूर्वक नमस्कार. आजचा विषय आपला आहे आत्महत्येचे सामाजिक दायित्व. आत्महत्या किंवा इतर काही प्रश्न समाजामध्ये असतील. आज आत्महत्या हा प्रश्न घेऊन आपण प्रामुख्याने समोर जातोय. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक अरविंद बनसोड याची जलालखेडा पोलीस ठाणे अंतर्गत नागपूर विभागामध्ये झालेली आत्महत्या आहे. त्याचबरोबरीने सगळ्या देशाला चटका लावणारी अशी सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याची आत्महत्या आहे. अशा अनेक आत्महत्या किंवा हत्या ज्या लपलेल्या आहेत, दबलेल्या आहेत, दडपवलेल्या आहेत, त्याचं दायित्व कोणी घ्यायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि हे दायित्व जेव्हा एखादा जात, धर्म, पंथ, संप्रदाय, वर्ग किंवा वर्ण कोणी घ्यायला तयार नसेल तर माझी विनंती आहे हे दायित्व समाजाने घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल हे दायित्व समाजाने का घ्यायला पाहिजे? समाजाची याच्यामध्ये काय भूमिका आहे? हे समाजातले वेगवेगळे घटक आहे. हो, आता शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होतात. समाजातला एक वेगळा घटक म्हणून तुम्ही तुमचं दायित्व, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाकारता आहात हे विसरू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या असो, पोलिसांच्या आत्महत्या झालेल्या असो, अभिनेत्याच्या आत्महत्या असो की मागासवर्गीयांच्या आत्महत्या असो, त्या शेत मजुराला खायला मिळत नाही म्हणून कुटुंब पंख्याला आपले गळे लटकवून मरतात. शहरामध्ये काय आणि खेड्यांमध्ये काय, हा जो सगळा आत्महत्येचा धुराळा बघितला तर आज एवढा मोठा विषय आहे. माझ्याकडे काही स्टॅटिस्टिक्स आहे या संदर्भात मांडण्यासारखी, म्हणजे या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल. जागतिक पातळीवर असं म्हटलं जातं की 40 सेकंदाला एक आत्महत्या होते. आता हे आत्महत्येचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये फक्त 8% ज्या आत्महत्या आहेत त्या आजारातून किंवा सायकोलॉजिकल ज्यांना एक प्रकारचं इलनेस जडलेलं आहे त्याच्यातून होतात. पण इतर ज्या सगळ्या 90%च्या वरती आत्महत्या आहे, या आत्महत्या सर्कमस्टान्शियल सिच्युएशन त्यांच्या समोर अशी निर्माण केलेली असते की त्यांना आपलं जीवन संपवण्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही. आणि अशा वेळी समाजाने त्याचं दायित्व स्वीकारावं. हे समाज कोण आहे दायित्व स्वीकारणारा आणि हे समाजाने दायित्व कसं स्वीकारायचं याची जरा फोड करून आपण बघूया की भारतामध्ये दर 45 मिनिटाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो, वयोगट 15 ते 29. हा विद्यार्थी, हा तरुण भारतातला जर दर 45 मिनिटाला एक याप्रमाणे आत्महत्या करत असेल तर समाजाचं दायित्व नाही आहे याच्याकडे बघायचं. काहीतरी त्याच्या घरात, त्याच्या अवतीभोवती सिच्युएशन आहे म्हणून त्यांनी केलं असेल आत्महत्या, ही गोष्ट ठीक आहे. कमजोर मनाची असतात तेच मरतात असं बोलणं ही सहजरित्या फार सोपं आहे. हो, पण ज्या समाजामध्ये हे घडतं तो समाज सामूहिकरित्या, समावेशकपणे जबाबदार आहे का, हा जेव्हा प्रश्न पडतो. म्हणून सामाजिक दायित्व हे एवढं महत्वाचं आहे की इतर कुठलेही रोग, म्हणजे आता कोरोना चालू आहे, कोरोनापासून तर इतर कुठलेही रोग, त्याच्याने जेवढे लोक मरतात आजाराने आजपर्यंत त्याच्या 170 पट लोक हे आत्महत्या करून मरतात. म्हणजे हा प्रश्न खरोखर एक अलार्मिंग प्रश्न नाही का?
आता हे निमित्त आपण घेऊया बनसोडची आत्महत्या किंवा सुशांत सिंगची आत्महत्या. बनसोडची आत्महत्या तर ही हत्याच आहे, आत्महत्या नाहीच आहे. आता त्याच्यामध्ये तपासाधीन असल्यामुळे अजून काही सीबीआयने तपास करावा असं आमच्या मागण्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या, आणि ते होणार. पण आता इथे खरा महत्वाचा प्रश्न आहे की कुठे कुठे असं घडलेलं आहे की जो ज्यावेळी समाज अशा प्रकारे नाश पावतो, देश अवनत होतो, अशा वेळी एखादं राष्ट्र संपतं तेव्हा समाज काय करत असतो. तर माझ्याकडे 1-2 उदाहरणं आहे सांगण्यासारखी. हे काही इतिहासाचा क्लास नाहीये, पण सांगतो की जेव्हा बिलोरी साम्राज्य मराठ्यांचं, लक्षपूर्वक आहे का, मराठ्यांचं बिलोरी साम्राज्य, देवगिरीचं, हरपाल देव यादवांचं, जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजांनी नेस्तनाभूत केलं आणि राजाला खाल खेच के मौत की सजा, अंगावरचं चामडं सोलून मृत्यूदंड दिला, त्या समाजातल्या आया बहिणींची, अबालवृद्धांची काय परिस्थिती झाली असेल याचा विचार केलेला बरा. तिथं तुम्हाला कळतं की अशा प्रकारे समाज जेव्हा लयास गेला, एक राष्ट्र लयास गेलं, कुणीही याचं दायित्व घ्यायला उभं राहिलं नाही, त्यावेळी समाज धुरीण, समाजाचे मक्तेदार, समाजाचे ठेकेदार काय करत होते, तर त्याच काळामध्ये एक 20 ते 25 वर्षाचा फक्त कालावधी आहे मागे पुढे, तो ज्ञानेश्वर माऊलीचा काळ आहे. आणि इथे विदारकपणे हे सत्य मांडावं असं वाटतं की आम्ही तेव्हा सामाजिक मक्तेदार कशाचं दायित्व घेत होतो की संन्यासाच्या पोराला शुद्धीपत्र द्यायचं की नाही. आता ही जी सामाजिक धारणा आहे, ती सामाजिक धारणा आपल्याला कशी मारक होती, जेणेकरून हा समाज जवळपास 250 ते 250 वर्षे याच जखमांमध्ये खितपतत राहिला. संतांनी आणि विद्रोही लोकांनी, सत्य मांडणाऱ्या लोकांनी, सत्याचा पाहू जाई अंत ते खरे संत, सत्य मांडणाऱ्या लोकांनी ही चेतना समाजामध्ये निर्माण केली. आणि म्हणून अपरिहार्यपणे बहिणाबाईला लिहावं लागलं की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. तुकारामाच्या काळामध्ये या विद्रोहाने एक एक आसूड असा ओढला समाज म्हणावर की समाजातलं शास्त्र तेज निर्माण झालं. उगाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकारामाचं गुणगान गायचे नाही. तुकाराम हा पहिला विद्रोही जगद्गुरू आहे, जाणी देवा आहे अंतर्यामी वेरतहिंडी तीर्थगामी, तुका म्हणे मूढ जना देव देही का पाहिना. आरोळी ठोकली. सत्य सांगण्याची किंमत मोजावी लागली. वैकुंठाला गेले पण सत्य सांगून गेले. पण त्या काळामध्ये समाज काय करत होता, समाजात काय चलबिचल झाली होती, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या. त्याच काळामध्ये हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवराय उभा राहिला आणि त्यांनी राज्य स्थापन केलं. कोणाच्या जीवावर? 18 पगड जातींच्या जीवावर. म्हणजे समाजामध्ये एक दायित्वाची भावना जेव्हा निर्माण झाली की आमचं गेलेलं काहीतरी आहे ते आम्हाला परत मिळवायचं आहे, आणि ते शिवरायाच्या रूपाने तुम्हाला दिसतं. समाजाचं दायित्व तुम्हाला इथे समजलं पाहिजे. त्यानंतर आम्ही शिवराय तर संपूर्णच टाकले होते. त्यांची समाधी माहीत नव्हती आणि महात्मा फुले नसते तर काहीच झालं नसतं. हा सगळा प्रताप जेव्हा पेशवाईने केला तेव्हा पेशवाईमध्ये परत ती परिस्थिती आली हरपालदेव यादवाची, अल्लाउद्दीन खिलजीने नेस्तनाभूत केलेल्या राज्याची. आणि म्हणून पेशवाईला इंग्रजांनी धूळ चारून भीमा कोरेगाव घडलं आणि ब्लॅक डूक चढला आणि यांचा पेशव्यांचा ध्वज खाली उतरला 1818. जी एक गुलामगिरी मध्ये होरपळ झाली ती सुद्धा पाहण्यासारखे. सामाजिक दायित्व या विषयावर आपण बोलतोय, इतिहासावर नाही. महात्मा गांधीच्या प्रयत्नाने एक असा समाज उभा राहिला. महात्मा गांधीचं सगळ्यात महत्वाचं कार्य काही असेल तर महात्मा गांधीच्या लिडरशिपमुळे एक असा समाज उभा राहिला की ज्याने एक दायित्व स्वीकारलं की स्वातंत्र्य झालं पाहिजे. पण दुर्दैवाने ते स्वातंत्र्य फक्त राजकीय स्वातंत्र्य होतं हे आज दिसतंय तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हे सामाजिक स्वातंत्र्यासाठी होतं. आपल्याकडे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याचा आपल्याला काही उपयोग नाही. हे जेव्हा टाहो फोडून बाबासाहेब बोलायचे ते ध्वनी आज आम्हाला खरे वाटतात. आज त्याचे पडसाद आम्हाला जागोजागी ऐकायला मिळतात. पण अजूनही समाजाने सामाजिक दायित्व,
समाजाच्या स्वातंत्र्याचं, सामाजिक समतेचं घेतलेलं नाही, हे दुर्दैवाने नमूद करावं लागतं. आणि म्हणूनच आम्हाला असं दिसतं की ज्यावेळी बनसोडची आत्महत्या होते, ठीक आहे, वाद उठतात, बरेच काही लोक त्याच्यावर काय काय बोलतात, स्वतःच्या मनाने कुठल्या थेअरीज मांडतात, काही आगापिछा माहीत नसताना सुद्धा कोणावरही दोषारोपण करून मोकळे होतात, ठीक आहे. पण जर तो मागासवर्गीय असेल तर फक्त मागासवर्गीयांनीच आंदोलन करायचं, मागासवर्गीयांनीच आवाज उठवायचा. प्रकाश आंबेडकरांचंच फक्त दायित्व आहे. समाजातले बाकीचे घटक कुठे आहेत? मी विचारतोय त्या ओबीसीना, त्या सर्व अपर कास्ट सवर्ण लोकांना, जर तुमच्यावर अशी वेळ आली तर काय करणार? हे सामाजिक दायित्वाची भावना आहे. आज कसं झालंय की जातीमध्ये विभागलेल्या समाजामध्ये ज्या जातीचं झालं असेल त्या जातीने बघावं. विराज जगतापची हत्या जातीयवाद प्रेम प्रकरणातून निर्माण झाला, त्याच्यातून झाली. खरंच शोभनीय बाब आहे का या समाजाला? भारतीय समाज, पुण्याच्या जवळ असलेला पिंपरी या शहरातला, अर्बन एरियातला समाज हे दायित्व का घेत नाही? मग अशा वेळी फक्त आवाज उठवायचा तो फक्त दलितांनी, आवाज उठवायचा तो फक्त प्रकाश आंबेडकरांनी, आवाज उठवायचा तो सगळ्या मागासवर्गीयांनी, बाकीचे लोक कुठे आहेत? हा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न बघताना मला एकच विचार तुमच्या समोर मांडायचा आहे. मी माझं मत सांगत नाही किंवा कोणावर थोपवत नाही. मी एकच विचार तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आत्महत्येचं सामाजिक दायित्व जर घ्यायचं असेल तर आमचा पोलीस अधिकारी, मी तेव्हा पलटण रोड पोलीस स्टेशनला मुंबईमध्ये होतो आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये ज्या अधिकाऱ्याने अंगावर तेल ओतून आत्महत्या केली त्याचं नाव मारुती श्रीपाल दुबल. ती 1986 ची केस 1996 मध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आत्महत्या हा मदतीसाठी केलेला शेवटचा आक्रोश आहे. हा आक्रोश आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या सुज्ञ जजेसना मी सलाम करतो की तुम्हाला या ठिकाणी अभिप्रेत आहे की समाज कुठे? एखादा माणूस जेव्हा तडफडून आत्महत्या करायच्या प्रयत्नामध्ये असतो, तो विष आणतो, आत्महत्या घेतो, पंख्याला लटकून घेतो, तेव्हा आजूबाजूचे लोक, हा सामाजिक घटक कुठे जातो? हे दायित्व आपण का स्वीकारत नाही? हे सामाजिक दायित्व जर तुम्ही स्वीकारलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं की त्याने एकट्याने रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतलं नसतं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने फार मोठं मानवीय दृष्टिकोनातून केलेलं सामाजिक दायित्वाचं ऑब्झर्वेशन आहे. असं मी म्हणेल की सुसाईड इज द लास्ट क्राय फॉर हेल्प. मदतीसाठी केलेला शेवटचा आक्रोश. तो आक्रोश आमच्यापर्यंत का पोहोचत नाही? साने गुरुजी जे आत्महत्या करतात त्यांची आत्महत्या याच विषादापोटी आहे की समाज हा दायित्व स्वीकारायला कमी पडलेला आहे. मी कितीही काही केलं तर या समाजामध्ये काही होऊ शकत नाही, या वैफल्यग्रस्त भावनेतून झालेला साने गुरुजीचा तो सुसाईड आहे. साने गुरुजीचा सुसाईड तुम्हाला आजही सांगतो आणि खुणावतो की सामाजिक दायित्व अशा प्रश्नांचं घ्यायला शिका. तुम्ही म्हणता की आम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत. माझा प्रश्न आहे की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असताना जेव्हा एखादा माणूस विष प्राशन करून आत्महत्या करतो, अरे त्याचा आक्रोश तुमच्या मनापर्यंत, तुमच्या कानापर्यंत, तुमच्या अंतःकरणापर्यंत कसा पोहोचत नाही? आम्ही काय फक्त मृत्यूचे साक्षीदार होणार? मृत्यू वाचवण्याचे साक्षीदार होणार नाही. जे लोक कृती करून एखादा गुन्हा करतात ते गुन्हेगार तर असतातच असतात, परंतु जे अशी कृती करायला मदत करतात अप्रत्यक्षपणे, म्हणजे काय? माझ्याकडची एक छोटीशी केस आहे, तुम्हाला सांगतो. माझ्याकडे एक केस इन्व्हेस्टिगेशनला होती 20-22 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये घरामध्ये आपल्याच नात्यातल्या आणून ठेवलेल्या एका मुलीवर त्या
त्या घरातल्या कर्त्या इस्माने जबरदस्ती करून तिचा विनयभंग केला. पण हे नाट्य जेव्हा चालू होतं तेव्हा त्या इस्माची पत्नी, त्याची मुलगी कॉलेजला जाणारी, ही घरातच होती, पण काही केलं नाही. त्यांनी नुसतं दार ठोठवलं असतं, कुठं तिचा आरडाओरडा बघून त्या आल्या असत्या तर हा गुन्हा झाला नसता. कायद्यामध्ये बघा कसं आहे, ओमिशन आणि कमिशन. काही कृत्य केलं म्हणून तुम्ही गुन्हेगार होता आणि काही कृत्य नाही केलं जेणेकरून हा गुन्हा थांबू शकला असता तरीही तुम्ही गुन्हेगार होता. कमिशन आणि ओमिशन. मग हा जो माणूस एखादा आत्महत्या करतो त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्याचे हावभाव कसे आहे, तो काय करतो आहे, कुठे जातो आहे, काय त्याचं चेहऱ्यावरचे कसे उग्रपणा त्याच्या चेहऱ्यावर आलेला आहे, वैफल्य कसं त्याचं सावट त्याच्यावर आलेलं आहे, हे आम्हाला का समजत नाही. आणि म्हणून सामाजिक दायित्व माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी सामाजिक दायित्व म्हणतो तेव्हा हा समाज संपूर्णपणे त्याला जबाबदार आहे. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही वर्णाचा असो, वर्गाचा असो, संप्रदायाचा असो, संघाचा असो, कुठल्याही धर्माचा असो. एखादा धर्म धरून जर आपण प्रश्न घेऊन बसलो, एखादा वर्ग धरून, एखादा वर्ण धरून आपण प्रश्न धरून बसलो, एखादी जात धरून आपण प्रश्न धरून बसलो, तर हे जे एवढ्या मोठं मी प्रमाण तुम्हाला सांगितलं की दर 40 सेकंदाला एक इसम जगामध्ये आत्महत्या करतो, या एवढ्या मोठ्या सामाजिक प्रश्नाला आपण कशी वाचा फोडणार? एका दोघा माणसांनी जाऊन आणि आंदोलन करून आणि बोंब मारून आणि हे करून कुठे टीव्हीवर देऊन किंवा कोर्टामध्ये केसेस करून हा प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार आहे. आणि म्हणून सामाजिक दायित्व आत्महत्येचं हे बिरुद, हा विषय आम्ही समजून घेण्याची आज गरज आहे. इतकंच मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे. आता मी शेवटच्या मुद्द्यावर येतो. सुशांत सिंग याची आत्महत्या. हे जे सगळे आतापर्यंत मी विवेचन केलेले सगळे मुद्दे आहे, हे कसे त्याला जोडतात हे आपण बघूया. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या. त्याच्यातली अतिशय महत्वाची एक कायदेशीर गोष्ट आहे. कारण माझ्या बहुतेक बोलण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की कायद्याची बूज, एक कारण मीमांसा, एक लॉजिकल रिझनिंग हे नेहमी असतं. उगाच मी कुठल्याही गोष्टीचा बाऊ करण्यासाठी किंवा स्वस्त स्वरूपाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं कधीही करत नाही. असं कोणाला वाटत असेल तर मी आताच त्यांची क्षमा मागतो, मला माफ करा. हा तुमचा तसा समज असेल, तुमचा समज तुम्ही ठेवा, पण माझं हे कृपा करून ऐकून घ्या. याच्यामध्ये एक वकील आहेत, सुधीर कुमार ओझा, आणि यांच्या वतीने हे पिटिशनर झाले. यांच्या वतीने अरुण कुमार ओझा यांनी मुझफ्फरापूर डिव्हिजनल जज बिहार यांच्याकडे एक पिटिशन फाईल केलेले आहे. या पिटिशनची तारीख आहे, पुढची तारीख 3 जुलै. 3 जुलैला हे पिटिशन ऐकलं जाणार आहे. त्यांनी या पिटिशनमध्ये काय म्हटलंय की सुशांत सिंग ची आत्महत्या ही आत्महत्या नसून ही हत्या आहे, हा मर्डर आहे. आणि हा मर्डर कोणी केलेला आहे तर त्यांनी जे डिफेंडंटची नावं लिहिलेली आहे ना, ते या ठिकाणी वाचून तुम्हाला सांगण्यासारखे आहे. पहिलं नाव आहे करण जोहर, डायरेक्टर. दुसरं नाव आहे आदित्य चोप्रा, डायरेक्टर अँड ऍक्टर. तिसरं नाव आहे साजिद नदियाडवाला, डायरेक्टर. चौथं नाव आहे सलमान खान, ऍक्टर. पाचवं नाव आहे संजय लीला बन्साली, डायरेक्टर. सहावं नाव आहे भूषण कुमार टी सेरीजचे प्रमुख. सातवं नाव आहे एकता कपूर, बालाजी प्रोडक्शनची प्रमुख. आणि 8वं नाव आहे दिनेश विजयन, हे सुद्धा डायरेक्टर आहेत. ह्या 8 लोकांना त्यांनी याच्यामध्ये संशयित संबोधलेलं आहे. आता ही सामाजिक दायित्वाची खरी बूज राखणारी बाजू आहे. माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये हे घडलं. मुंबईमध्ये पिटिशन अजून दाखल झाल्याचं मला माहिती नाही. झालं असेल तर फार चांगली गोष्ट आहे, पण ते व्हावं असं मला वाटतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की हे जसं फिजिकल लिंचिंग असतं तसं हे मेंटल आणि सायकोलॉजिकल लिंचिंग आहे. एखाद्या माणसाला दगडाने चेचून मारणं, तशाच प्रकारे त्याची मानसिकता चेचून चेचून त्याचा खून करणं, याला सायकोलॉजिकल किंवा मेंटल लिंचिंग असं म्हणता येईल. आपल्याकडे मेंटल लिंचिंग वर कायदा होणं
ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. याला आधारभूत म्हणून दुसरी एक गोष्ट अशी आहे की मुंबई पोलिसांनी, बांद्रा पोलिसांनी खूप चांगला तपास याच्यामध्ये सुरू केलेला आहे. कोणाचंही प्रेशर न घेता यांनी तपास सुरू केलेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी 6 प्रोडक्शन हाऊसेसला तपासासाठी इंट्रोगेशन करायला बोलवलेलं आहे आणि त्यांचं इंट्रोगेशन चालू आहे. तर तुम्ही म्हणाल सुसाईडच्या केसमध्ये प्रोडक्शन हाऊसचं इंटरोगेशन का? तर त्या इंटरोगेशन मधून हे माहीत होणार की खरंच सुशांत सिंगवर अशा प्रकारचं सायकोलॉजिकल लिंचिंग झालं होतं का. जेव्हा मी सायकोलॉजिकल लिंचिंग बोलतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रातल्या अख्ख्या भारतातला शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी येतो. त्या शेतकऱ्याची आत्महत्या सुद्धा मेंटल लिंचिंग आहे. खरीपाचं पीक पेरणी डोक्यावर येऊन बसलेली आहे. बँका कर्ज द्यायला तयार नाही. काही इन्स्टिट्यूशन थातूर मातूर बियाणं देऊन राहिल्या. तो गरीब कुठे जाईल? त्याची सुनवाई कुठं होत नाही. आम्ही एक आंदोलन उभं केलं वंचित बहुजनच्या वतीने आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये ते फिरवलं. सगळ्या कलेक्टर, सगळ्या तहसीलदारांना सांगितलं की शेतकऱ्यांना ही मदत द्या. या मदतीने कदाचित तो आत्महत्येपासून परावृत्त होईल. हा आहे आक्रोश ऐकणं. पण हा आक्रोश फक्त एकट्या वंचित बहुजनांना ऐकला पाहिजे? सगळ्यांनीच ऐकलं. सगळ्यांनी आम्ही केल्यानंतर केले प्रयत्न. त्यांनी मग तिकडे नागपूर, वर्ध्याला बोर्ड बिर्ड लावून त्यांनी ते प्रयत्न केले. पण पहिला आवाज ह्या शेतकऱ्यांच्या मेंटल लिंचिंगच्या विरोधात जो उचलला असेल तर तो वंचित बहुजननी उचललेला आहे. आता या ठिकाणी त्याचे वडील सुशांत सिंगचे काय म्हणतात हे बघण्यासारखं आहे. सुशांत सिंगचे वडील म्हणतात कि सामाजिक रूप से अपमानित किया जाना मेरा बेटा सह नहीं सका. बहुत अच्छी बात उन्होंने बताई है कि सामाजिक रूप से, इट्स वेरी इंपॉर्टेंट. सामाजिक दायित्व मी बोलतोय. सामाजिक रूप से किया जाने वाला अपमान वो बर्दाश्त नहीं कर सका. मी एक क्लिप बघितली. त्या क्लिपमध्ये शाहिद कपूर आणि शाहरुख खान या मुलाला, सुशांत सिंगला स्टेजवर बोलून, नवोदित पोरगा आहे, तुम्ही किंग खान झालेले आहात, आमच्या भरोशावर तुम्ही किंग खान झालेले आहात, आम्ही मूर्ख आहोत ना म्हणून तुम्ही किंग. आणि त्या मुलाला, सुशांतला ज्या पद्धतीने तो इन्सल्ट करतो अख्ख्या लोकांच्या समोर, हा सामाजिक स्वरूपाचा अपमान आहे. आणि म्हणूनच सुशांतचे वडील म्हणतात की सामाजिक रूप से अपमानित किया जाना, प्रताड़ित किया जाना वो सह नहीं सका. परहॅप्स द फादर नोज द सायकोलॉजी ऑफ हिज सन. म्हणून हे वाक्य महत्वाचं आहे. आमचा मीडिया, दुसरं महत्वाचं एलो जर्नलिझम. तर फार काय आता जर्नलिस्ट बद्दल तर काही बोलण्यामध्ये अर्थच नाही आहे. मीडिया हा इतका विकाऊ, या लेवलला जाऊन विकाऊ झालेला आहे की त्यांना कशाचंच काही नाही. आणि म्हणून त्यांना माझं ठणकावून सांगणं आहे, बाबा मीडिया वालो ध्यान में रखो, सामाजिक दायित्व. या समाजातले तुम्ही पत्रकार आहात, या समाजातले जर्नलिस्ट आहात. एका जर्नलिस्टने लिहिलं कि सुशांत सिंह ने अपने को एक्टर पे रेप किया, डीएनए मध्ये छापून आलं, तो उसको भी मी टू के केस में लेना चाहिए. उगाचच न्यूज, तपासणीनंतर काय मिळालं नाही. दुसऱ्याने लिहिलं, वो सुशांत सिंह सेक्स करते वक्त अपने ही फिल्मों के गाने सुनता है. थोडी तरी शरम बाळगायची रे. कशाची काय न्यूज करायची याची किमान नैतिक मूल्य तरी जपायची. कुठल्या लेवलला तुम्ही जाता एखाद्या माणसाला. आणि म्हणून मी मेंटल अँड सायकोलॉजिकल लिंचिंग हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. व्हेरी कॅल्क्युलेटली. आय एम व्हेरी मेटॅक्युलस अबाउट इट. आय एम सिरियस अबाउट इट. आणि म्हणून मला हे बोलावं असं वाटतं, सांगावं असं वाटतं. ट्रक ड्रायव्हर जैसा लगता है, वो तो फिल्मों में गलती से आ गया. अशा प्रकारचं कशासाठी तुम्ही त्याच्या एवढे मागे लागलेले आहात. अभिषेक कपूरने म्हटलं आहे की सिस्टमॅटिक पॉइझन देऊन झालेला हा मर्डर आहे. दिस पॉइझन इज इमोशनल पॉइझन, सायकोलॉजिकल पॉइझन देऊन याचा मर्डर केलेला आहे. माझा हा प्रश्न या ठिकाणी असा आहे की आपण कुठवर चूप बसणार आहोत, आपण कुठवर शांत राहणार आहोत. जावेद अख्तर साहेबांसारख्या जगप्रसिद्ध मान्यवराचं नाव जेव्हा अशा प्रसंगामध्ये जोडलं जातं, मैं जानता हूं जनाब जावेद अख्तर साहब, आप इसे सीरियसली लेंगे. आप जवाब दीजिए. आप सामाजिक रूप से अपना दायित्व स्वीकार करें. आप पद्म विभूषण भारत रत्न बन जाओ.
लेकिन भूलो मत कि जिस समाज की बदौलत आप बन रहे हो, उनको आज तुम्हारे से कुछ जवाब चाहिए। सिर्फ ट्वीट करके ये कह देना, जैसे अमिताभ बच्चन जी ने किया, पूरी इज्जत और पूरे सम्मान के साथ मैं तुम सबका नाम लूंगा कि तुमने सिर्फ ट्वीट किया कि काश मैं मिला होता या वो मुझसे मिला होता, हमारी मुलाकात हो जाती तो टल जाता। ये टलने टालने वाली बात नहीं है। अमिताभ बच्चन जी से मेरा सवाल है कि जनाब, आपको सदी का महानायक कहा जाता है, क्या आप पसंद करेंगे कहलवाना अपने आप को उस सदी का महानायक जिस सदी में क्रिमिनल सिंडिकेट के बनते एक्टर सुसाइड करके मरता था? उस सदी के महानायक होंगे आप? मैं नहीं चाहता। इसके लिए आप बोलिए, आप इतने बड़े लोग हो, बहुत कुछ कर सकते हो। सलमान खान का नाम उसमें आया, शाहरुख खान का नाम उसमें आया। अरे भाई, आप लोगों की बर्थडे के लिए हमारे जैसे लोग 1.5 लाख 2 लाख तुम्हारे बंगले के इर्द गिर्द खड़े रहते हैं। आप शाम से बाहर निकलते हो, शाम को टाटा कर देते हो, 2 मिनट के लिए चले जाते हो। इतनी इज्जत जिस अवाम ने तुमको बख्शी है, जिस समाज ने तुमको बख्शी है, वो समाज आज पुकार के कह रहा है। और करण जौहर, सलमान खान, शाहरुख खान, एकता कपूर, आप जितने भी हो, यहां पे जो लिखे हुए नाम है, वो सबको मैं आज खुली चेतावनी देता हूं, खुली चेतावनी देता हूं कि तुमको सुपरस्टार या हीरो बनाने में हम लोगों का हिस्सा है। हम कौन है? हम वंचित बहुजन है। मैंने वंचित का इस्तेमाल बहुत खूबी से यहां किया है। सुशांत सिंह वंचित था, उसको आपने वंचित रखा। आपने ऐसे ग्रुप्स बनाए, आपने ऐसे ऐसे सिंडिकेट बनाए कि इस देश में बिरला ही कहीं एक आध ओबीसी या एससी एसटी का आदमी सुप्रीम कोर्ट का जज बना होगा। मैं समझता हूं जो नहीं बने वो सारे वंचित हैं। इस भारत देश की किसी भी एक राज्य का डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस शायद एससी एसटी ओबीसी निम्न क्लास का व्यक्ति रहा होगा। हम सब वंचित हैं, ये मत भूलो, हम सब वंचित हैं। और तुम्हें बड़ा करने वाले, तुम्हारी फिल्मों को बॉक्स ऑफिस पे हिट कराने वाले अगर हम लोग हैं, तो हम इस देश का समाज भी है, यह ध्यान में रख लो। ऐसा आंदोलन छेड़ेंगे, तुम्हारी कोई फिल्म, तुम्हारा कोई पोस्टर, तुम्हारी कोई सीरियल, तुम्हारी कोई एड नहीं देखी जाएगी। कहां जाओगे तो? सुपरस्टार किसके बने हो? आप भारत के सुपरस्टार हो। सदी के महानायक अमिताभ जी, आप भारत के महानायक हो। ऑस्ट्रेलिया के, इंग्लैंड के, अमेरिका के सुपरस्टार नहीं हो तुम, ध्यान में रखो। और अभी इसके आगे बात यह है कि वंचित बहुजन आघाड़ी ने ठान लिया है, सामाजिक दायित्व का इस्तेमाल किया जाएगा। आप लोगों को अपनी जगह दिखाई जाएगी। जिन्होंने जानबूझकर क्रिमिनल एक्टिविटीज करी है, कान खोल के सुन लीजिए, मेरा इशारा उन लोगों पे है जिन्होंने गलत किया, यहां गलत होने दिया। गलत करना और गलत होने देना बिल्कुल बराबरी के गुनहगार हो सब। जिसने किसी ने गलत होने दिया, उसकी औकात में रोक सकता था, रोका नहीं, वो भी मुजरिम करार देना चाहिए। आप सब अपनी जिम्मेदारी को समझो। जब आप इस जिम्मेदारी को नहीं समझोगे तो इस जिम्मेदारी को वंचित बहुजन आघाड़ी समझेगी, इस जिम्मेदारी को एडवोकेट प्रकाश आंबेडकर समझेगा। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का खून है। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के सपनों में जो समता और जो समानता का सामाजिक न्याय लिखा हुआ था, सोशल जस्टिस की बात करी हुई थी। आज आपने इस सोशल जस्टिस की धज्जिया उडा दी है जनाब। कुठे नेऊन ठेवलंय सामाजिक न्याय? कुठे नेऊन ठेवलाय? का नाही एका छोट्या मोठ्या घरातून आलेल्या माणसाला त्याच्या कला गुणयुक्त योग्यतेप्रमाणे जागा मिळत नाही? मिळत.
आणि सर्व समाजातल्या माझ्या बांधवांना जे आज माझं ऐकतात आहे, नाही ऐकतात आहे, जे कोण असतील त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, कुठपर्यंत तुम्ही थांबणार? सुशांत सिंग आहे जाऊ द्या, ते काय फिल्मे आहे, ते बनसोड अरविंद बनसोड जाऊ द्या, ते काय त्यांचं आपसातलं काय गॅस एजन्सीचा लफडा आहे, ते हे झालेलं आहे, ते झालेलं आहे, असं म्हणून तुम्ही टाळणार आहात का? लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या घरातला मुलगा अशा प्रकारे सुसाईड करेल, 40 सेकंदाला एक सुसाईड जगात होतोय आणि भारतामध्ये ही संख्या अलार्मिंग आहे. 174 पट इतर रोगाच्या हा रोग फोफवतोय. वेळीच खडबडून जागे व्हा. तुमच्या मुलामध्ये जर एखादं गुणवैशिष्ट्य असेल, पण फक्त या सिंडिकेटमुळे, कंपुशाहीमध्ये, झुंडशाहीमुळे, कोंडाळगिरीमुळे जर त्याला तिथे जाता येत नसेल आणि त्या वैफल्यग्रस्ततेतून तो आत्महत्या करणार असेल, तर माझ्या मायबापानो त्याचं सामाजिक उत्तरदायित्व तुम्ही आज स्वीकारा. आज खडबडून जागे व्हा. आज गरज आहे. हे जे सगळे मागासवर्गीयावर होणारे अत्याचार, त्यांच्या हत्या, त्यांच्या आत्महत्या की खून, सुशांत सिंगची अशा प्रकारे झालेली मेंटल सायकोलॉजिकल लिंचिंग, शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, गोरगरीब, स्थलांतरित मजदूर, 81 मजदूर या कोरोनाच्या याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त झाले, आत्महत्या करून मेलेले. आम्ही कधी जागा होणार? आम्हाला आत्महत्येचं सामाजिक दायित्व घेतलं पाहिजे. म्हणून हा विषय माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. सगळ्यांनी साकल्याने याचा विचार करायचा आहे आणि थोड्याच अवधीमध्ये विचारपूर्वक, अगदी संविधानिक मार्गाने सखोल विश्लेषण करून आम्ही वंचित बहुजन आघाडी याच्यावरती एक भली मोठी आंदोलनाची फळी उभी करणार आहोत. विशेष करून या मुंबई शहरामध्ये, जिथे हे सगळे बॉलिवूड स्वतःची मक्तेदारी समजतात आणि सर्वसाधारण जनतेला अशा प्रकारे वेठीस धरून कोणाला वर जाऊ देत नाही, यांनी एक क्रिमिनल सिंडिकेट्स केलेले आहे. दाऊद इब्राहिम सारख्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन बरोबर यांचे संबंध आहेत. असा जर सगळा प्रकार आहे तर आपण कुठे चाललोय? आपण कुठे चाललोय? आणि याच्यावरती एक समावेशक आंदोलन वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय राहणार नाही. या प्रत्येक सुपरस्टार आणि नायक, महानायक असलेल्या लोकांनी आपल्या मनामध्ये याचा विचार करावा आणि प्रत्येकाने आपलं सामाजिक दायित्व घेऊन पुढे यावं. जे बोलल्या गेलेलं नाही ते बोलावं आणि मृतात्म्याला न्याय मिळवून द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. परत दुसरा कुठला तरी विषय घेऊन येईपर्यंत धन्यवाद.